अगं आई तू चल. अरे अरे तू काहीच खाल्लं नशील तू चल. थांब चल. जरा. पोळी अर्धवट आहे. अगं राहू दे हा, बरं, गॅस चल. बंद हा कर. कर लवकर. अरे, चल हो आले आले आले. तू पण बस. आता आले ना. बस बस बस. अरे हो बाबा. हा सॉरी आई. सॉरी सॉरी काय सॉरी कमालच करतोस. काय म्हणतोयस? अगं आई तू सकाळपासून एवढं काम करतेस. मी साधं पाणी सुद्धा नाही विचारलं तुला. तुझ्या हातातलं सामान सुद्धा घेतलं नाही ग आई. खरंच मला माफ कर. अरे मी काय हेडमास्टरीन वाटले तुला? आई आहे तुझी. आईला कधी सॉरी म्हणायचं नसतं. चल खाऊन घे पटकन. बबलू तूही खाऊन घे पटकन. तू पण भुकेली असेल ग आई. तू तरी काहीतरी खाऊन घे. बबलू जेवण म्हणतो ना आई. तू पण खा. घे म्हटलं ना. खा ना. काय ग आई फॉर्मवर सही करताना विचारलं सुद्धा नाहीस काय आहे म्हणून ते. विचारायचं काय? तुझ्या कामाचंच असणार काहीतरी. तुला पण भरवायला हवंय का? आपण शिकावं, मोठं व्हावं, मार्गाला लागावं असं सगळ्याच आईवडिलांना आपल्या मुलांबद्दल वाटत असतं. अरे पण आपल्यातल्या कलाकाराचं आपण करायचं तरी काय? जगासमोर आणायचं तरी प्रॉब्लेम आणि कोंडून ठेवायचं तरी प्रॉब्लेम. आपण आपलं टॅलेंट जगासमोर आणायचं की नाही? आणि आणायचं तर कसं? हे बघ विशाल, एकदा आपलं शिक्षण व्यवस्थित झालं ना तर मग आपण आयुष्यभर ही कला किंवा आपला डान्स लोकांसमोर सादर करू शकतो. कोणीतरी म्हटलंच आहे, सर 50 तो पगडी 1000. सर सलामत तो पगडी 50 अशी म्हण आहे. हो बरोबर. हे बघा, आता जर फक्त आपण या डान्सवर लक्ष केंद्रित केलं तर मात्र आपण आपल्या एज्युकेशनवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आपल्याला शिकण्यात इंटरेस्ट आहे म्हणूनच इथे ॲडमिशन घेतले ना. मग रोहित बरोबर बोलतोय विशाल. आपल्यातल्या कलाकाराला आपल्याला थोडा धीर धरायला सांगता आला पाहिजे. नाही तर आपण कशालाच नाही देऊ शकणार. ना एज्युकेशन ना आपली कला. आणि त्यात माझ्या घरी कळलं तर अण्णा घरातून बाहेर काढते. हां म्हणजे अजून सांगितलं नाहीस तू? वेडा आहेस काय? साला लेटर बॅगेतून काढायला होत नाही. अरे हो यार, करायचं तरी काय? काय करायचं म्हणजे सरळ भिडायचं. अण्णा आपलेच आहेत. चल प्रवीण आम्ही निघतो. हा बाय. मी थांबतो. का? इतक्या लवकर मी घरी जाऊ शकत नाही. ठीक आहे चल बाय. खूप शिकायचं हा. मन लावून अभ्यास करायचा. तू इंजिनियर व्हायचं माझं स्वप्न आहे. काय रे, खूप दिवसांनी आलात तुम्ही. अगं तू त्यांच्याबरोबर बोलत काय बसलीये? त्यांना चहा कॉफी आणि काही बिस्किट असतील तर दे ना लवकर. हो हो आणते हा आणते. नको काकी नको अण्णा. नाही, काय नाही, गरज थांब. आहे? अरे तुम्ही किती दिवसांनी आला. प्रवीण पण गेला का? मग द्यायला नकोत आम्हाला? आण ग लवकर. कशात अण्णा तुम्ही? हा मी बरा आहे, चाललाय. तुमचा कसा चाललाय अभ्यास? एकदम मस्त. मस्त एकदम. अरे प्रवीण, एवढी महत्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवलीस? हा? नाही म्हणजे अण्णा ते कसं? अरे काय अण्णा ते कॉलेजमध्ये एक्स्ट्रा क्लास का घेतात? मुलांचा अभ्यास चांगला व्हावा म्हणून. मग त्यासाठी माझ्या परमिशनची काय गरज आहे? माझी परमिशन आहेच. हाय प्रवीण. हाय. अण्णा आमचे सर प्रवीणवर खूप खुश आहेत. हो खरंच? मग काय, प्रिन्सिपल सरने पण त्याची पाठ थोपटली आहे. प्रवीण, प्रिन्सिपल सरने तुला लेटर दिलं होतं ना पालकांना द्यायला. कुठे येते ते दाखव. लेटर? काय नाही अण्णा. परमिशन लेटर अण्णा, परमिशन लेटर. अच्छा. आमचे सर पालकांच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट आहेत. बरं. पालकांची परमिशन असल्याशिवाय आमचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे नाहीत असं म्हणून बजावले त्यांनी. ते लेटर सापडलं. हे घ्या वाचा. आणि सही सुद्धा करायची आहे खाली. ते काय सरांना परत द्यायचंय ना. पेन घे, पेन घे. हे प्रवीण, पेन द्यायला सांगितलंय. अरे हे तर इंग्रजीमध्ये आहे. अरे हो विसरलोच. अण्णांना कसं वाचता येईल इंग्लिश? विशाल तू एक काम कर, तू वाच, मी अर्थ सांगतो अण्णांना. चालेल, मी वाचतो. हे बेस्ट आहे. रिस्पेक्टेड मिस्टर माने. म्हणजे श्री माने तुम्हाला साष्टांग नमस्कार. दंडवत कशाला घालतो? दिस इज टू इन्फॉर्म यू
that your son, Mr. Praveen Mane, is not having suitable behavior in this college. म्हणजे तुमचा मुलगा प्रवीण हा अभ्यासात खूप हुशार आहे, असा साधा सरळ गुणी मुलगा मी पाहिला नाही. अरे He बापरे. is doing an extracurricular activities in this college which is not allowed. तरी हुशार मुलांचे परीक्षेतील गुण वाढावेत हं. म्हणून कॉलेज तर्फे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे ठरवले आहे. He was performing song and dance in this college with his friends. हे डान्स काय मध्ये म्हणजे जेव्हा प्रवीणला सांगण्यात आलं की तुझे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे आहेत, तेव्हा तो आनंदाने नाचू लागला, गाऊ लागला. This is last time. वेळ संपत चाललेली आहे. बर. If we would find him again, then we will rusticate him. लवकरात लवकर नाव नोंदवा, नाहीतर त्याला याचा फायदा घेता येणार नाही. Please sign this letter. आपली परवानगी असेल तर खाली सही करावी. हो करतो ना. इथे पेन दे पेन. पेन आण रे. पेन घे राजा, सही करतो. थांबा अण्णा. का रे? अरे माझी परवानगी आहे, दे ना, मी सही करतो. नाही अण्णा, मी एक चूक केली. हा? अशी चूक परत होऊ नये म्हणून प्रिन्सिपल सरांनी मला लेटरवर सही मागितली. चूक? कसली चूक? अण्णा, मला प्रिन्सिपल सरांनी जिमखान्यात गाताना पकडलं. गाताना पकडला म्हणजे? हे जिमखाना काय प्रकरण आहे? आणि त्या कॉलेजमध्ये कशाला आहे तो जिमखाना? अरे कॉलेज शिकण्यासाठी आहे ना, अभ्यास करण्यासाठी आहे. आणि तू कॉलेजमध्ये गात कशाला होतास? आणि तू इतका भसाड्या आवाजात गातोस? अहो नाही अण्णा, आपला प्रवीण खूप छान गातो. अहो सगळेच त्याच्या गाण्याचे फॅन आहेत. आपल्या प्रवीण मध्ये मोठा गायक होण्याची लक्षणे आहेत अण्णा. गप्पा बसा, गप्पा बसा. त्याच्या गाण्याचे गोडवे गाऊ नका. अरे याला मी कॉलेजमध्ये काय गायला पाठवलंय का? इकडे मरतोय मी, एवढे पैसे कमावतोय, तुझ्या शिक्षणावर खर्च करतोय, ते काय कॉलेजमध्ये गाणं गायला? माझी ऐपत नसताना याला मी मोटरसायकल घेऊन दिली का? कॉलेजला वेळेवर जावा म्हणून. तिकडे तू गातोस? अरे तू इंजिनियर व्हावा हे माझं स्वप्न आहे. आमच्या घराण्यात हा पहिला इंजिनियर होणार आहे. आणि हा का? आणि तुम्ही त्याला गाण्याच्या बद्दल निघा, नाही पण निघा, माझ्या घरातून बाहेर पडा. निघा. नाही, अण्णा, अण्णा, चला, काय नाही ऐकायचं मला. तो चहा बी काय नाही, चल तू आतमध्ये जा. निघा इकडून. नाही अण्णा, मी चूक केली आहे. अण्णा, मारा मला, मी चुकलोय. मला गाण्याची आवड आहे, पण अण्णा मी अभ्यासाला कधीच दुय्यम लेखलं नाही. मी तुमच्या पाया पडतो, मी यापुढे नाही असं वाग. खरंच अण्णा, तुमचं स्वप्न आहे ना मी इंजिनियर बनायचं, तर मी ते पूर्ण करणार. खरंच अण्णा, प्रिन्सिपल सरांनी सुद्धा आम्हाला एक संधी द्यायचं ठरवलंय. म्हणून ते लेटर सही करून आणायला सांगितलं. नाहीतर कॉलेजमधून काढून टाकतील मला. मला खूप शिकायचं आहे अण्णा. चांगली नोकरी करून तुम्हाला आनंदात ठेवायचं. प्लीज अण्णा, आता मला माफ करा आणि त्या लेटरवर सही करा. प्लीज अण्णा, मी नाही गाणार. प्लीज अण्णा, प्लीज. मी एका अटीवर त्या पत्रावर सही करीन. हो अण्णा. तू मला कॉलेजमधून पहिलं येऊन दाखवायचंस. हो अण्णा, मी वचन देतो. मी नक्की मेहनत करेन. हो अण्णा, मी नाही गाणार.
पोरा माझं स्वप्न पूर्ण कर.